हरिओम. जय श्रीकृष्ण सर्व मित्रांनो, आपण गीतेचे अध्याय बघत आहोत. मागील व्हिडिओत आपण आत्मसंयम योग नावाचा 6वा अध्याय बघितला. आज आपण 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग नावाचा बघणार आहोत. या अध्यायामध्ये विज्ञानासह ज्ञानाचा विषय, सर्व पदार्थांत कारण रूपाने भगवंतांच्या व्यापकतेचे वर्णन, आसुरी स्वभाव असणाऱ्यांची निंदा आणि भगवत भक्तांची प्रशंसा, इतर देवतांच्या उपासनेचा विषय, भगवंतांचा प्रभाव आणि स्वरूप न जाणणाऱ्यांची निंदा आणि जाणणाऱ्यांचा महिमा आपण ह्या ज्ञान विज्ञान योग अध्यायामध्ये पाहून घेणार आहोत. या अध्यायामध्ये एकूण 30 श्लोकांचं वर्णन केलेले आहे. तर 30 श्लोकांमध्ये भगवंतांनी काय सांगितलेले, अर्जुनाने काय प्रश्न विचारलेले, हे संपूर्ण आपण पाहून घेऊया. 6व्या अध्यायापर्यंत मनुष्याने आपल्या आत्म्यावर संयम, आपल्या मनावर संयम कशा रीतीने मांडवावा, इंद्रियांचा निग्रह कशा रीतीने करावा, हे भगवंतांनी सांगितलेले. बघूया भगवंत आता ह्या 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग अध्यायात काय ज्ञान अर्जुनाला देत आहात ते आपण आता बघूया. श्री गणेशांना वंदन करून आपण सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. गुरूंना वंदन करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. श्री भगवानुवाच. मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मनाश्रयः असंशयं समग्रं मा यथा ज्ञास्यसि तृष्णु. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक. माऊली याचं वर्णन असं करतात. श्रोते हो ऐका. मग असे अनंत पार्थाला म्हणाले, अरे तू निश्चय करून योग संपन्न झालास. आता मी तुला ब्रह्मज्ञान प्रपंच ज्ञानासह अशा रीतीने सांगेन की ज्या योगे तू आपल्या तळहातावरील रत्नाप्रमाणे मला पूर्णपणे ओळखशील. ज्या ठिकाणी प्रपंच ज्ञानाशिवाय काय करायचे आहे असा जर तुझ्या मनाचा ग्रह होईल तर आधी खरोखर तेच समजून घेतले पाहिजे. मग ज्ञानाच्या साक्षात्काराच्या वेळी बुद्धीची नजर कुंठित होते. ज्याप्रमाणे काठाला टेकलेली नाव हलत नाही त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी बुद्धीचा शिरकाव होत नाही, विचार मागच्या पावली परततो आणि तर्काचा हुरूप मोडतो, त्यालाच ज्ञान असे म्हणतात. ज्ञान कशाला म्हणतात? का ज्या ठिकाणी बुद्धीचा शिरकाव होत नाही, मागच्या पावली परततो आणि तर्काचा हुरूप मोडतो. अर्जुना, बाकीची सर्व प्रपंच ज्ञाने त्याला विज्ञान असे म्हणतात आणि तो प्रपंच खरा मानणे हे अज्ञान होय. हा जो प्रपंच आपण पाहतोय हा संसार रूपी, याला खरं मानणं ते अज्ञान होय, असं माऊली इथं सांगतात. हे ज्याच्या योगाने सांगणाऱ्याचे बोलणे खुंटते, ऐकणाऱ्याची इच्छा तृप्त होते आणि अमुक मोठे व अमुक लहान असा भेद राहत नाही, व जे थोडेच नाही तर मनातील पुष्कळ उद्देश पूर्ण होतील ते गुरुतत्व मी शब्दाने तुला सांगतो, असं माऊलींनी सांगितलेले. आता दुसऱ्या श्लोकामध्ये ज्ञानाचा उल्लेख इथं आलेला आहे. म्हणजे ज्यावरून ह्या विषयाचा अध्यायाचं जे नाव पडलेले विज्ञान योग, त्याचा आता आपल्याला दुसऱ्या श्लोकात आपण बघूया. श्लोक 2. ज्ञानं तेहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्ये शेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज ज्ञातव्यम् अवशिष्यते. मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन, जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाचे शिल्लक राहत नाही. मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान सांगल आणि जेव्हा की तू एकदा ते जाणशील, ते जाणल्यावर तुला दुसरं कोणतंच ज्ञान मिळवावं असं वाटणार नाही, कारण की त्या ज्ञानातच सर्व ज्ञान तुला मिळून जाईल.
श्लोक 3. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यद्यति सिद्धये यदतामपि सिद्धानां कश्चिन्मान् वेत्ति तत्त्वतः. हजारो मनुष्यात कुणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. मला प्राप्त करणाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये, परंतु त्याच्यामध्ये जो सतत प्रयत्न करत राहतो, जो सतत कास धरून असतो, त्याच्यामुळं जो एखादा असतो तोच माझ्यापर्यंत येऊन पोचतो. असंच भगवंत इथं सांगतात. माऊली याचं वर्णन असं करतात. अरे खरोखर हजारो मनुष्यात एखाद्यालाच या ज्ञानाची इच्छा होती आणि तशा ज्ञानाची इच्छा निर्माण झालेल्या पुष्कळात मला जाणणारा क्वचितच सापडतो. अर्जुना, ज्याप्रमाणे मनुष्यांनी भरलेल्या त्रिभुवनात फौजेमध्ये ठेवण्याकरता एक एक चांगला शूर निवडून लक्षावधी फौज तयार करतात आणि त्यातूनही ज्या वेळेस तलवारीचे वार शरीरावर बसतात त्यावेळेसच एखादाचा विजयश्रीचा अधिकारी होतो, त्याप्रमाणे माझ्या ज्ञानप्राप्तीच्या अवस्थेत पुरात कोट्यवधी लोक उड्या टाकतात, परंतु एखादाच पैलथडीत जातो. म्हणजे एखाद्यालाच माझी प्राप्ती होते. म्हणून ही सामान्य गोष्ट नसून मोठी गोष्ट आहे, परंतु ती पुढे सांगता येईल. प्रस्तुत विज्ञानाचं विवेचन मी तुला पुढे सांगतो, ते ऐक. पाहूया श्लोक 4 आणि 5. भूमिरापो नलो वायू खम्मन्नो बुद्धिरेव च अहंकार इति यम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. श्लोक 5. अपरेयामितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे. ही 8 प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाभाऊ, हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे सचेतन प्रकृती समज. भगवंतांनी इथं प्रकृतीचं वर्णन केलेले. आपण जर भारतीय दर्शनामध्ये सांख्य योगचा जर अभ्यास केला, सांख्य दर्शनचा जर अभ्यास केला, तर सांख्य दर्शनामध्ये एकूण 25 तत्त्व सांगितलेली. त्या 25 तत्वांची विभागणी 2 गटात केलेली. एक म्हणजे प्रकृती आणि दुसरं म्हणजे पुरुष. प्रकृतीपासून निर्माण होतो तो बुद्धी, ज्यालाच महत म्हणतो. या महत बुद्धीमुळे निर्माण होतो अहंकार. तो अहंकार असतो सात्विक, राजस आणि तामस. माऊलींनी याचं वर्णन केलेले. हे धनंजया ऐक, आपल्या अंगाची सावली असते त्याप्रमाणे ही महदादी तत्वे ही कार्यरूपाने माझी माया होय. हिलाच प्रकृती असे म्हणावी व हिचे 8 निरनिराळे प्रकार आहे असे समजावे. आणि हिच्यापासून हे त्रैलोक्य निर्माण होते. हे 8 प्रकारांनी कशी निराळी आहे अशी शंका जर तू मनात आणशील तर तोच विचार सांगतो, ऐक. जल, तेज, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार हे तिचे निरनिराळे 8 प्रकार आहेत. श्लोक 6. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहंकृत्स्न जगतः प्रभवः प्रलयस्तथा. हे अर्जुना, तू असे समज की सर्व भूत मात्र या 2 प्रकृतींपासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती व प्रलय आहे, अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे. सर्व जगाचं मूळ कारण काय आहे तर मीच आहे असं तू समज. माऊलींनी याचं वर्णन केलेले. ही सूक्ष्म प्रकृती जेव्हा स्वेच्छेने स्थूल प्रकृतीशी संयुक्त होते तेव्हा सृष्टीतील प्राण्यांची टाकसाळ सुरू होते. या टाकसाळीत आपोआप 4 प्रकारचे ठसे उमटू लागतात. त्यातील पंचमहाभूतांची योग्यता सारखीच असते, परंतु जाती वेगळ्या असतात. यांच्या 84 लक्ष जाती असून त्या जातीत आणखी किती पोट जाती आहेत याची गणती नाही. अशा पुष्कळ नाण्यांनी निराकार शून्य म्हणजे अव्यक्ताचा गाभारा भरून जातो. याप्रमाणे पंचमहाभूतांचे एकसारखे पुष्कळ ठसे बनतात व त्यांच्या वाढीची गणती प्रकृती हीच ठेवते. ती नाण्यांवर खुणा करून त्यांचाच विस्तार करते व मागाहून त्यांची आटणी करते. अशा प्रकारे कर्माप्रमाणे घडामोड करण्याची मायेची प्रवृत्ती आहे. हे रूपक असो तुला समजेल अशा उघड रीतीने सांगायचे म्हटले तर ही प्रकृतीच प्राण्यांच्या नामरूपांचा विस्तार करते आणि प्रकृती तर निसंशय माझ्याच ठिकाणी खोटी भासते. ती माझ्याहून निराळी नाही. म्हणून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यास मीच कारण आहे.
जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय याला कारण कोण आहे? तर मीच आहे असं तू समज, असं भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे. श्लोक 7. मतः परंतरम नान्यत् किंचिदस्तीति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हे धनंजया, माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही. हे संपूर्ण जग दोऱ्याचे मणी ओवावे तसे माझ्यात ओवलेले आहे. हे दृश्य विश्व मृगजाळासारखे आहे. मृगजाळाचे मूळ पाहू गेले असता ते केवळ सूर्यकिरण नसून सूर्यच होय. त्याचप्रमाणे अर्जुना, ज्या प्रकृतीपासून ही सृष्टी झाली आहे तिचा उपसंहार करून तिच्या मुळाशी जो यावे ते अवशिष्ट तत्व मीच आहे. अशा प्रकारे जे निर्माण होऊन दिसते व नाहीसे होते ते माझ्याच ठिकाणी होते. ज्याप्रमाणे दोऱ्याने मणी धरलेले असतात त्याप्रमाणे मी हे विश्व धरले आहे. सोन्याचे मणी करून ते सोन्याच्याच तारेत ओवावे त्याप्रमाणे हे सर्व जग मी अंतर्बाह्य मीच व्यापलेले आहे. श्लोक 8. रसोऽहं सुकौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु. हे अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्रसूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदांतील ओंकार आहे, आकाशातील शब्द, पुरुषांतील पुरुषत्व आहे. माऊलींनी श्लोक 9चं पण वर्णन इथं केलेले आहे, त्याच्यामुळं आपण 8 आणि 9 हे दोन्ही श्लोक बघूया. 9वा श्लोक. पुण्यो गंधः पृथिव्यांच तेजश्चामि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चामि तपस्विषु. मी पृथ्वीतील पवित्र गंध, अग्नीतील तेज तसेच सर्व भूतांचे जीवन आहे, तपस्व्यातील तप आहे. चराचरात जे सौंदर्य आपण बघतो ते सर्वत्र मीच आहे. पहिला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा मातीमधून जो सुगंध येतो तो मीच आहे. गुलाबाचं पुष्प उमलतं त्या पुष्पामधून जो सुगंध दरवळतो तो मीच आहे. एवढंच नाही, तो सुगंधच नाही, ते फूलसुद्धा मीच आहे. ह्या चराचरात जे जे काही घटत आहे ते सर्व मीच आहे. पाण्यात जो रस आहे, वाऱ्यात जो स्पर्श आहे, चंद्र व सूर्य यांच्यात जो प्रकाश आहे तो मीच आहे असे समज. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावताचा जो सुगंध आहे तो मी, आकाशात शब्द म्हणून जो आहे, वेदात ओंकार म्हणून जो आहे, मनुष्याच्या ठिकाणी मनुष्याचा अहंभावाचे सत्व आहे ते पौरुष मी, हे तत्व तुला सांगून ठेवतो. तेजाला अग्नी या नावाचे जे उगीच पांघरून आहे ते दूर केले असता त्याचे खरू स्वरूप ते मी आहे. या त्रिभुवनात प्राणी खूप प्रकारच्या जातीत जन्म घेऊन आपापल्या जातीच्या अनुरोधाने अन्नादी जीवनाने जगतात. कोणी वारा पिऊन असतात, कोणी गवतावर उपजीविका करतात, कोणी अन्नावर राहतात, कोणी पाण्यावर आपले उपजीवन करतात. तसेच प्रत्येक प्राण्याचे त्याच्या प्रकृतीच्या मानाने जे निरनिराळे जीवन दिसते ते सर्व मीच आहे. भगवंतांनी इथं चराचरात मीच आहे असं वर्णन इथं केलेले आहे. श्लोक 10 पाहू आपण. बीजम्मा सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस्तेजस्तेजस्विनामहम. हे अर्जुना, तू संपूर्ण भूतांचे सनातन कारण मलाच समज. मी बुद्धिमानांची बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे. 11वा श्लोक पाहू आपण. बलं बलवतां चाहम कामराग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठा, मी बलवानांचे आसक्तीरहित व कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यांतील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे. माऊलींनी ह्या दोन्ही श्लोकांचं वर्णन केलेले आहे ते पाहूया आपण. खरोखर उत्पत्तीच्या वेळी जे आकाशाच्या अंकुराने विस्तार पावते आणि जे अंतकाळी ओंकाराची अक्षरे गिळून टाकते, जोपर्यंत या जगाला आकार आहे तोपर्यंत जे त्याच्यासारखे दिसते, परंतु महाप्रलयाच्या वेळेत ते कोणत्याही आकाराचे नसते, असे जे ह्या जगाचे अनादि व स्वतः बीज ते मी आहे ते आज अगदी तुझ्या हातात देत आहे. मग अर्जुना, ते समजून घेऊन जर तू त्याचा विचार करशील तर त्याचा किती चांगला उपयोग आहे ते पाहशील. परंतु आता हे अप्रासंगिक बोलणे बाजूला राहू दे. तुला मी थोडक्यात सांगतो. हे पहा, तपस्व्यांच्या ठिकाणी तप म्हणून जे आहे ते माझे रूप होय. बलवानात बल म्हणून जे आहे ते मी असे निसंशय समज. आणि बुद्धिमंतात बुद्धी म्हणून जी आहे ती मी. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याच्या आचरणापासून धर्म व अर्थ हे पुरुषार्थ साध्य होतात तो प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणारा काम मी. एरवी विकारांच्या वाढीमुळे इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे जरी आचरण केले तरी तो काम धर्माविरुद्ध जाऊ देत नाही. तो काम निषेधाची आटवाट सोडून विधीच्या वाटेने नीट जातो आणि त्याचप्रमाणे
त्याच्याबरोबर नियमरूप मशाली पेटलेली असते. अशा रीतीने हा काम चालतो, म्हणून धर्माचे आचरण पूर्ण होते व त्यामुळे संसारात राहणाऱ्याला मोक्षरूपी तीर्थात मुक्ती प्राप्त होते. तो काम वेदांनी गौरव केलेल्या कर्मरूपी मांडवावर कर्मफलांची पाने मोक्षाला लागत तोपर्यंत आपला वेल वाढवितो. योग्यांचे जनक श्रीकृष्ण म्हणतात, अशा नियमाने राहणारा व प्राणीमात्रास बीजभूत असा काम तो मी आहे. हे एक एक तुला कुठपर्यंत सांगावे. तर वस्तू मात्र म्हणून जे काय आहे ते सर्व माझ्यापासून विस्तार पावले आहे असे समज. मी तुला एक एक काय काय सांगत बसू. तू जेवढं काही पाहतोय, जेवढं विस्ताराने पाहतोय ते सर्वत्र तू मलाच समज. असंच भगवंत. इथं श्लोक 12 पाहू आपण. ये चैव सात्विका भावा राजसास्ततामसाश्च ये मत्त एवेति तान विद्धी न त्वहम तेषु ते मयी. आणखी ही जे सत्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहे ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज. परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत. जे सात्विक किंवा राजस्तामादी विकार आहेत ते सर्व माझ्या रूपापासून निर्माण झाले आहेत असे समज. ते जरी माझ्यापासून झाले आहेत तरी मी त्यांच्यात नाही. ज्याप्रमाणे स्वप्नांच्या डोहात जागृती बुडत नाही त्याचप्रमाणे बी म्हणजे रसाने पूर्णपणे भरलेले असते व ज्याच्यापासून अंकुर फुटून लाकूड बनते, मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीज असते का सांग बरे. त्याचप्रमाणे सत्विकादी सर्व विकार जरी माझ्यापासून उत्पन्न झाले आहे तरी त्यामध्ये मी नाही. खरोखर आकाशात जे ढग उत्पन्न होतात त्यात शुद्ध आकाश नसते किंवा ढगात जे पाणी असते त्या पाण्यात ढग नसतात. नंतर ज्या पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारे तेज जे चकचकीत दिसते त्या तेजामध्ये पाणी असते काय. अग्नीपासून जो धूर उत्पन्न होतो त्या धुरात अग्नी आहे का सांग बरे. त्याचप्रमाणे सत्विकादी सर्व विकार जरी माझ्यापासून निर्माण झाले आहेत तरी त्यात मी नाही. श्लोक 13 पाहू आपण. त्रिभिर्गुणमय्ये भार वैरेभि सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परम अव्ययम्. गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे सारे जग प्राणी समुदाय मोहित झाले आहे. त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाही. श्लोक 14. दैवी भेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे तांतरंतती ते. कारण हे अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास कठीण आहे. परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात, म्हणजेच संसार तरून जातात. हे जग काय आहे तर हे जग संपूर्ण मायारूप आहे. परंतु जे ह्या मायारूपाला जाणतात आणि त्यानुसार अनुसरण करतात, वर्तन करतात, तेच ह्या मायारूपाला तरून ह्या संसार सागराला पार करून जातात. माऊली याविषयी असं सांगतात. तेव्हा आता धनंजया, ही महत्त्वादी माझी माया तरुण मद्रूप व्हावे या गोष्टींचा अनुभव कसा यावा. जी माया नदी निर्मळ ब्रह्मरूपी पर्वताच्या त्या तुटलेल्या कड्यात असतानाच प्रथम तिच्या ठायी संकल्परूप जलाचा उगम होऊन पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडा आला. जी सृष्टीच्या विस्तार रूप ओघाने व कालगतीच्या वेगाने कर्ममार्ग व मोक्षमार्ग यांचे उंच काठ ओलांडून चालले आहे. जी सत्वादी गुणरूपी ढगांच्या वृद्धीने भरून भ्रमरूप महापुराने नियमरूपी शहरे वाहून नेत आहे. जिच्यात द्वेषरूपी भवरे असून जी मत्स्यरूप वळणाने वाहत आहे. जिच्यात उन्मत्तपणा इत्यादी मोठाले मासे तळपत आहेत. जिच्यात प्रपंचरूपी बेटांची वळणे असून कर्माकर्म सुखदुःखरूपी केर कचरा तरंगत येऊन कडेला लागत आहे. जी मधील विषय सुखरूपी बेटावर कामरूपी लाटा आढळून त्या ठिकाणी जीव समुदायरूपी फेस एकत्र झालेला दिसत आहे. अहंकाररूपी ओघाने व विद्याधन सामर्थ्य या तीन मदांच्या ओकळ्यांना ज्या ठिकाणी विषय तरंगाच्या लाटा उसळत आहे. ही नदी तरुण जाण्याला जे जे उपाय आहे ते अपायकारकच होतात. कोणी शहाणपणाच्या बळावर हिच्यामध्ये उडी टाकली त्याचा पत्ताच नाही. कोणाला ज्ञानरूपी डोहात गर्वाने पार गिळून टाकले. कोणी वेदत्रयीच्या सांगडीवर बसून तिला मीपणाचे धोंडे बांधून तरुण जाण्यास निघाले. माऊलींनी फार मोठं वर्णन केलेले ह्या श्लोक 14 आणि 15 एकत्ररित्या.
श्लोक 15 पाहू. नमान दुष्कृतीना मूढा प्रपद्यन्ते नराधमः मायाया परुज्ञाना आसुरं भावमाश्रितः. मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे लोक, मनुष्यात नीच असणारे, दुष्ट कर्म करणारे मूर्ख लोक मला भजत नाही. भगवंतावर विश्वास कोण ठेवत नाही? तर ज्यांना मायेने ज्यांचं ज्ञान हिरावून घेतलेलं आहे. हे जे आपण पाहतोय ही माया आहे आणि ह्या मायेमुळं आपल्या बुद्धीवर, आपल्या विद्येवर आवरण साचलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ह्या जगतामध्ये जो काही संसार करत आहे, जो काही व्यवहार करत आहे, तो सर्व मायारूप समजून करत आहोत. आणि असे आसुरी स्वभावाचे मनुष्यात नीच असणारे म्हणजे कोण? जे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या षड्रिपूंनी प्रेरित झालेले आहे. म्हणजेच ते कशा स्वभावाचे झालेले? आसुरी स्वभावाचे, ज्यांच्या विद्येवर पडदा पडलेला आहे. असे दुष्ट कर्म करणारे लोक मला भजत नाही. ते लोक मला मानत नाही, माझी पूजा ते करत नाही. श्लोक 16 पाहू आपण. चतुर्विधा भजन्ते मान जनाः सुकृती नोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्म करणारे अर्थार्थी, आर्थ, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. कोणत्या प्रकारचे भक्त भजतात? उत्तम कर्म करणारे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी. ज्यांना अर्थ जाणून घ्यायचा आहे, ज्यांना जिज्ञासा आहे, ज्यांना भगवंतामध्ये जाणून घेण्याची फार प्रबळ इच्छा आहे आणि जे ज्ञानी आहे, असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात असं भगवंतांनी सांगितलेले. 17वा श्लोक पाहू आपण. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानी नोत्यर्थम अहम सच मम प्रिय. त्यांपैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असलेला, अनन्य प्रेमभक्ती असलेला ज्ञानी भक्त अति उत्तम होय. कारण मला तत्वतः जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. कोण प्रिय आहे भगवंताला? जो भगवंताला जाणून घेण्यासाठी एकदम जिज्ञासू वृत्ती असते, ज्ञानी जो असतो तो प्रिय भक्त आहे भगवंताला. असंच इथं सांगितलेले अर्जुनाला. माऊलींनी वर्णन केलेले आहे. कारण त्या एकशिवाय इतर सर्व प्राण्यांना अनादी कालापासून अहंकाररूप भूतांचा संचार झाल्यामुळे आत्मस्वरूपाचा विसर पडतो. त्यावेळी त्यास नियमरूप वस्त्राचे भान राहत नाही, अधोगतीची लाज वाटत नाही आणि वेद जे करू नये म्हणून सांगतो ते करतात. अर्जुना, असे पहा की या शरीररूप गावात ज्या कामाकरता आले तो सर्व कार्यभाग सोडून देऊन या इंद्रिय समुदाय रूप राजमार्गावर अहम ममतेची बडबड करण्याकरता काम क्रोधाधिक विकारांचा समुदाय गोळा करतात आणि दुःख व शोक यांचे वार होत असतानाही यांना त्यांची आठवणसुद्धा नसते. हे सांगावयाचे कारण काय म्हणशील तर ते मायेने ग्रासलेले असतात म्हणून ते मला मुक्तात. परंतु फक्त 4घांनीच माझे भजन करून आत्महित वृद्धिंगत केले. त्या 4घांपैकी पहिल्याला आर्त, दुसऱ्याला जिज्ञासू, तिसऱ्याला अर्थार्थी व चौथ्याला ज्ञानी असे म्हणतात. श्लोक 18. उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वामैव मे मतम् आस्थितः सही युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम. हे सर्वच उदार आहे, परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे. कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अति उत्तम गती स्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो. भगवंत काय म्हणतात का मनबुद्धी आपल्या चित्ताशी एकाग्र ठेवून जो ज्ञानी पुरुष आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तो मीच आहे, ते माझेच स्वरूप आहे. म्हणजे भगवंत त्यांना स्वतःचीच उपमा देत आहे अशा ज्ञानी पुरुषांना. श्लोक 19. बहुनां जन्म जन्मांते बहुनां जन्मनामंते ज्ञानवान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. श्लोक 20. कामस्तैस्तरुद्धज्ञानः प्रपद्यन्ते न देवतः तम तम नियममास्थाय प्रकृत्या नियतः स्वया. त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात.
जे भोगांच्या इच्छेने ज्यांचं ज्ञान हिरावून घेतलेलं आहे असे लोक आपल्या आपल्या स्वभावाने प्रेरित होऊन ते वेगळ्या वेगळ्या देवतांचं पूजन करतात, असंच भगवंत इथं सांगतात. ते माऊलींनी याचं वर्णन काय केलेलं आहे, तर माऊली इथं असं म्हणतात की फळाच्या इच्छेने त्याच्या हृदयात कामाचा रिगाव झाल्यामुळे त्याच्या संस्काराने ज्ञानरूपी दिवा मालवतो. अशा रीतीने त्यांना अंतर्बाह्य अंधार होतो, म्हणून मी त्यांच्याजवळ असूनही ते मला मुकतात. मग सर्व भावाने इतर देवांना भजू लागतात. अगोदर ते मायेच्या अधीन झालेले आणि त्यात फलप्राप्तीकरता दीन झालेले, मग काय ते मोठ्या कौतुकाने लंपट होऊन देवांची कशी भक्ती करतात, पण कोणत्या नियमाने व उपचार द्रव्याने तसेच यथाविधी त्याला काय वस्तू अर्पण केल्या पाहिजेत इकडे लक्ष देऊन जे जे उपचार त्याला आवडत असतील ते करतात. श्लोक 21 आपण पाहू. यो यो याम याम तनून भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तसा चलाम श्रद्धाम तामेव विद्दधाम्यहम. जो जो सखाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो. भगवंत इथं सांगतात ते का जो कोणी भक्त आहे, जो ज्या ज्या देवतेची जशी जशी पूजा करतोय तशी तशी मी त्याची श्रद्धा त्याच्यावर दृढ करतोय. असं नाही का मला भजलं नाही म्हणून मी त्याला ते पूजा सफल होऊ देत नाही. उलट भगवंत असं म्हणतात की त्याच्यामुळे भगवंतांनी आधीच स्पष्ट केले का चराचरात मीच आहे, तुम्ही कोणाचीही पूजा करा परंतु मनभावनाने करा. माऊली याचं वर्णन करतात, मग ज्यांना ज्या ज्या देवतेची श्रद्धा असेल त्या त्या देवतेचे आपले कार्यसिद्धी होईपर्यंत ते यथाविधी पूजन करतात. याप्रमाणे ज्याने जे फल इच्छावे ते त्याला प्राप्त होते, परंतु ते सर्व माझ्यापासूनच मिळते. श्लोक 23. अंतवत्तु फलम तेषाम. श्लोक 22. सतया श्रद्धया युक्तस तस्याराधनमीयते लभते च ततः कामन मय्येव विहितान्हितान. तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवितो. श्लोक 23. अंतवत्तु फलम तेषाम तद्भवत्यल्पमेधसाम देवान देव जयो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपी. पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशवंत असते, तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजवत अंती ते मलाच येऊन मिळतात. जे भक्त मला जाणत नाही कारण ते आशपाशातून मुक्त होत नाही आणि म्हणूनच नाशवंत अशी इच्छित फले त्यांना प्राप्त होतात. किंबहुना अशा प्रकारचे हे भजन म्हणजे संसाराचे साधनच होय, बाकी त्याचा फलभोग म्हणजे स्वप्नातील क्षणिक सुखाप्रमाणे होय. हे एकीकडे राहू द्या, त्याचे आवडते दैवत का असेना त्याने त्या देवतांचे पूजन केले म्हणजे तो देवत्वच पावतो. बाकी तन मन अर्पण करून जे माझ्या भक्ती मार्गाला लागले ते देहात मद्रूप होतात. श्लोक 24चं वर्णन आलेले पुढे श्लोक 24 पाहू आपण. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परम भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परम भावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्म स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रकट झालेले मानतात. पण प्राणी तसे करीत नाही आणि फुकट आपल्या हिताचे नुकसान करून इतर देवतांच्या पूजनाने थोडी फलप्राप्ती करून घेऊन तऱ्हातऱ्हाच्या पाण्यात पोहल्याप्रमाणे करतात, किंवा अमृतांच्या सागरात बुडाला असता मग तोंड दाबून का धरावे, का आणि मनात मध्ये डबक्यातील पाण्याची आठवण का करावी, अमृतात शिरून देखील मरावायचे हे असे तरी का करावे, अमृतात सुखाने अमृतरूप होऊन का राहू नये. त्याचप्रमाणे धनुर्धना फलाशा रूप पिंजरा टाकून देऊन चिदकाशाचे धनी का व्हावे. त्या चिद आकाशात आपण कितीही उंच उडण्याचे मनात आणले तरी त्यात आपल्या इच्छेप्रमाणे अनायासाने सुखाने उडण्यास अवकाश आहे. त्या मला न मोजता येणाऱ्या मापात का घालावे, मज निराकाराला साकार का मानावे. मी सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरता साधनाने का शिणावे. पण अर्जुना, खरेच विचार केला तर हे माझ्यावरील बोलणे जीवांना बहुतूकवरून आवडत नाही. भगवंत इथं म्हणतात की मी माझं इथं सांगतोय, परंतु बहुतेक सारे जीव असं आहे का माझं हे बोलणं अनेक जणांना आवडणार नाही. श्लोक 25. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोकमामजमव्ययम्.
श्लोक 26. वेदाहं समित्रितानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मान्तु वेद न कश्चन. आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही. आपण म्हणतो ना, भगवान आहे तर का दिसत नाही, का दिसत नाही. याच्यात लिहिलेलंच आहे, कनाहम प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः. आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाही. अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असे समजतात. हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही. मी सर्वांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणू शकत नाही, कारण की मी योगमायेने लपलेला प्रत्येकाला दिसेलच असं नाही. माऊली याचं वर्णन करतात, योगमायेच्या पडद्याने जे अंध झालेले असतात, म्हणून देहबुद्धीच्या बळाने प्रकाशरूप जो मी त्या मला पाहत नाही, एरवी मी नाही अशी एक तरी वस्तू आहे का. पहा की कोणतेही पाणी रसविरहित आहे का, वारा कोणाला स्पर्श करीत नाही का, आकाश कोठे समावित नाही का. हे असो अवघ्या विश्वात मीच भरलेला आहे. या जगात जितके प्राणी होऊन गेले त्यांच्या ठाई मीच होतो, आणि हल्ली आहे त्यातही मीच आहे, किंवा पुढे होणार आहे तेही मजपासून वेगळे नाहीत. परंतु हे फक्त बोलणे आहे, बाकी काही होत नाही आणि काही जात नाही. ज्याप्रमाणे दोरीच्या सापाविषयी तो काळा, कवड्या, गव्हाळा वगैरे काहीच कल्पना करता येत नाही, त्याप्रमाणे प्राणी मात्र मिथ्या असल्यामुळे तत्संबंधी कोणतीच कल्पना करता येत नाही. हे पंडुसुता, अशा प्रकारे मी सदा अखंड व्याप्त आहे. प्राणी मात्रांच्या मागे जो संसार लागला आहे त्याचे कारण भिन्न आहे, म्हणून त्याविषयी थोडीशी गोष्ट सांगतो, ऐक. अभिमान व तनू या दोहोंची प्रीती जडली. आता पुढच्या श्लोकात आपल्याला भगवंत सांगतात ते श्लोक 27 मध्ये, इच्छा द्वेष शमुस्तेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. हे भरतवंशी अर्जुना, सृष्टीत इच्छा आणि द्वेष यांमुळे उत्पन्न झालेल्या सुखदुःखरूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात. स्पष्ट शब्दात भगवंतांनी सांगितलेले, सृष्टीत कोणत्या दोन गोष्टी आहे, इच्छा आणि द्वेष. या दोन गोष्टींमुळे काय उत्पन्न होतं, सुखदुःखाचं द्वंद्वाचं स्वरूप, ज्याने मोह निर्माण होतो. रस्त्याने चाललेलो आहे, एक मस्त छान अशी चारचाकी गाडी दिसली, लगेच मनात विचार आला, यार अशी चारचाकी गाडी असावी बरं का. चारचाकी गाडी आली, चारचाकी गाडीने चाललेलो आहे, आणि एक मस्त असं रो हाऊस टाईप मस्त असं फार्म हाऊस दिसलं. असं एखादं फार्म हाऊस असावं बरं का. फार्म हाऊसची इच्छा पूर्ण झाली. टी व्हीवर बघतोय, मस्त असा निसर्ग परदेशामध्ये दिसतोय, लगेच परदेशाला जाऊन यावं बरं का. माणसाची इच्छा त्याच्यामुळे निर्माण होतो. मोह हा कधीही न संपणारा आहे, आणि त्याच्यामुळं तो प्राणी या चक्रात अटकतो आणि तो अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतो. इच्छा आणि द्वेषामुळे, आणि म्हणूनच त्याची श्रद्धा भक्ती नसलेला मला तो जाणत नाही. श्लोक 28, येषां त्वंगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मा दृढव्रतः. परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे, ते राग द्वेषाने उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात. कोणते भक्त मला भजतात, जे ह्या द्वंद्वातून मुक्त झालेले आहे, जे राग द्वेषातून मुक्त होऊन जे समभावात स्थिर झालेले, ते भक्त मला नेहमी भजतात, असंच भगवंत इथं सांगतात. ते याविषयी माऊली असं म्हणतात, याप्रमाणे विकल्पाचे तीक्ष्ण परंतु निष्फल काटे पाहून ज्या पासून मतिभ्रमाचे पाश उत्पन्न होतात, त्यांना जे मानित नाही, भक्तीच्या एकनिष्ठेच्या पावलांनी जे नीट जाताना विकल्पाचे भाल्यासारखे काटे चिरडून टाकतात, ते महापातकाचे जंगल टाळून सरळ मार्गाने जातात, नंतर पुण्याच्या मार्गाने धूम टोकून माझे सान्निध्य पावतात, आणि अशा रीतीने काम क्रोधाधिकांच्या हातून सुटतात. श्लोक 29, जन्ममरणाचं चक्र 29 मध्ये सांगितलेले, जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः
कुस्नमध्यात्म कर्मचाखिलम. जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यांपासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष, ते ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात. कोण जाणतात? का जे वार्धक्य आणि मरण यांच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष, ब्रह्म आणि संपूर्ण अध्यात्म यातून माझं कर्म जाणतात. माऊलींनी याच्याविषयी काय लिहिलेले आहे? एरवी पार्था जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावे असे जे साधन आहे त्याच्या प्राप्तीची ज्यांना इच्छा उत्पन्न होते त्यांना त्यांचा तो प्रयत्न केव्हा तरी फलद्रूप होऊन ब्रह्मप्राप्ती होते व पिकलेल्या फळांच्या रसाप्रमाणे ते पूर्णतेच पावतात. त्यावेळी आम्ही धन्य आहो असे त्यांना वाटून सर्व जगभर आनंद भरलेला दिसतो. नंतर आत्मज्ञानाची हौस पुरी होऊन व कर्मे जागच्या जागी राहून त्यांचे मन शांत होते. हे धनंजया, अशा रीतीने त्यांना आत्मज्ञानाचा लाभ होतो, कारण त्यांच्या या परमार्थरूप व्यापारात भांडवल मीच आहे. त्यांना समदृष्टी हेच व्याज मिळून ऐक्यरूप संपत्तीची समृद्धी होते. त्यामुळे भेदरूप दैन्याची ओळखही राहत नाही. मित्रांनो, मी आत्तापर्यंत सांगत आलेलो आहे, जेवढेही अध्याय आपण पाहतोय, आत्तापर्यंत आपण 6 अध्याय पाहिले, 7वा अध्याय आता पूर्णत्वास येतोय. जेवढे शेवटचे 5 ते 6 श्लोक असतात त्याच्यामध्ये त्या अध्यायाचं संपूर्ण मर्म येतं. ते श्लोक फार महत्त्वपूर्ण आहे. त्याचं जे आपल्याला त्या श्लोकातून आपल्याला जो सार भगवद्गीतेचा मिळतो तो खरोखर एकदम अनुकरणीय आहे. आपल्याला ज्या समस्या येतात जीवनामध्ये त्यामध्ये आपण कसा मार्ग काढावा हा मार्ग त्यामध्ये आपल्याला सापडतो. श्लोक 30 पाहू आपण. शेवटचा श्लोक ज्ञानविज्ञान योगामधला. साधिभूताधिदैवं मां साधि यज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मान्ते विदुर्ययुक्तचेतसः. जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसह सर्वांच्या आत्मरूप मला अंतकाळीही जाणतात ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजेच मलाच येऊन मिळतात. 3 गोष्टी सांगितलेल्या इथं. अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांसह सर्वांच्या आत्मरूप अशा. सांख्यदर्शन जेव्हा आपण पाहतो तेव्हा मनुष्याला 3 दुःखे सांगितलेली आहे. एक अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. ह्या 3 दुःखांमध्येच माणसाचं जीवन हे चालू असतं. जो ह्या दुःखांपासून मुक्त झाला तोच ह्या परमात्म्याला जाणू शकतो. माऊलींनी याचं वर्णन काय केलेले? ज्यांनी अनुभवाच्या हाती मायावश जीवाला धरून पंचभौतिकांसह मला स्पर्श केला, ज्यांनी ज्ञानाच्या बलाने मला अधियज्ञ या दृष्टीने पाहिले म्हणजे परमात्मा या दृष्टीने पाहिले, ज्यांनी शरीराच्या वियोगाने म्हणजे मरणसमयी दुःख होत नाही, एरवी आयुष्याची दोरी तुटावयाच्या वेतात असली प्राण्याची जी खळबळ उडून जाते ती न मरणाऱ्याच्या चित्ताला सुद्धा ओळवण्यासारखी नाही का होत. म्हणजे प्राणी, आपण जेव्हा एखाद्या प्राण्याला मरताना पाहत असतो तेव्हा दुसऱ्याला जी खळबळ झालेली पाहतो ती आपल्या मरणाच्या चित्ताला ओढवल्यासारखी नाही का होत. परंतु ते माझ्या ठाई कसे व किती ऐक्य दिशेला पावले आहेत हे वर्णन करणे अशक्य आहे. एरवी असे पक्के समज की जे अशा प्रकारे पूर्ण ज्ञानी आहेत तेच अंतःकरणाने माझे ऐक्य पावले आहेत. हे तत्व सांगते की श्रीकृष्णांच्या मुखातील शब्दरूप कुपीच्या खाली अर्जुनाची अवधानरूप ओंजळ नव्हती, कारण त्याचे चित्त मागील 29व्या श्लोका अर्थाच्या चिंतनात गुंतले होते. त्या ठिकाणी ते ब्रह्मप्राप्ती पादक वाक्य हीच फळे पुष्कळ अर्थरूपी रसाने भरलेली होती व त्याचा भक्तिरूप सुवास चोहीकडे पसरला होता. त्यावेळी कृष्ण कृपारूप मंद वाऱ्याच्या योगाने श्रीकृष्णरूप वृक्षापासून वचनरूप फळे अर्जुनाच्या श्रवणरूप ओटीत सहज येऊन पडली. ती फळे वेदांत सिद्धांताचीच बनलेली ब्रह्मरसाच्या समुद्रात बुचकळवलेली व तशीच परमानंद साखरेत घोळलेली होती. अशा रीतीने बनलेली जी निर्मळ फळे त्यांच्या अर्थरूपी गाभ्याचा ज्ञानाचा लाभ व्हावा अशी अर्जुनास इच्छा उत्पन्न होऊन विस्मयरूप अमृताचे घोट घेऊ लागला. अशा प्रकारे अध्याय 7 मध्ये भगवंतांनी आपल्याला ज्ञान मार्गाचं महत्त्व सांगितलेले आहे. असा हा ज्ञान विज्ञान योग इथं आपण शेवट करत आहोत. हरि ओम तत्सदिती.
ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः। आता पुढचा जो अध्याय आहे मित्रांनो, तो 8वा अध्याय. 8व्या अध्यायामध्ये लगेच अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारलेले का हे ब्रह्म काय आहे, हे ब्रह्मज्ञान काय आहे, हे आदियज्ञ काय आहे. तर त्याचा आपण सार पुढील अध्यायामध्ये पाहू. आता पाहूया. श्रीकृष्णार्पण नमस्तु.